जागतिक नेत्यांनी या जगाला ग्लोबल विलेज म्हणून संबोधलं असलं तरी अनेक देशांमधील संघर्ष आता युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचतोय। त्याचंच उदाहरण म्हणजे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाची घोषणा झाली आहे। अफगाणिस्ताननं जोरदार हल्ला चढवत पाकिस्तानच्या अनेक चौक्यांवर कब्जा केलाय, तर पाकिस्तानकडूनही अफगाणिस्तान एअर स्ट्राईकचा दावा करण्यात आलाय। या एअर स्ट्राईकमध्ये अनेक लोक मारले गेल्याचा दावाही पाकिस्तानकडून करण्यात येतोय। तर अफगाणिस्ताननं पाकिस्तानच्या 55 जवानांना मारल्याचा दावा केलाय, तर आमचा बदला सुरूच असल्याचं अफगाणिस्तान सैन्याकडून सांगण्यात येतंय। यात पाकिस्तानचं एअरक्राफ्ट म्हणजे लढाऊ विमानही अफगाणिस्ताननं पाडलंय, तर पाकिस्तानने अफगाणिस्तानची शहरं टार्गेट करायला सुरुवात केली आहे। त्यात काबूलसह अनेक शहरांमध्ये बॉम्ब टाकण्यात आले। त्याला प्रत्युत्तर दिलेले व्हिडिओ सध्या अफगाणिस्तान सैन्याकडून जाहीर करण्यात आले। यामध्ये दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये सुमारे 2 तास तुफान गोळीबार चालल्याची ही माहिती समोर येते। पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी सांगितलंय की देशाची एकता आणि शांततेची तडजोड करणार नाही। दरम्यान तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिलाय। अफगाण संरक्षण मंत्रालयाने सांगितलंय की फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानवर हल्ले केले, ज्यामध्ये महिला आणि मुलं मारली गेली। अफगाण सैन्यानं पक्तिका, खोस्त, नांगरहार, कुनार आणि नुरिस्तान प्रांतांमध्ये प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानी सैन्याला मागे हटवलं। या लढाईत 2 लष्करी तळ आणि 19 चौक्या ताब्यात घेण्यात आल्या आणि पाकिस्तानी सैन्याने 4 चौक्यांवरून पळ काढलाय असाही दावा केला गेलाय। त्यामुळे प्रत्येक सीमेवर कुरबुरी करणाऱ्या पाकिस्तानला यावेळी अफगाण सैन्यानं चांगलीच अद्दल घडवली आहे। पण सुधारेल तो पाकिस्तान कसला? गिरे तो भी टांग ऊपर हेच पाकिस्तानचं सुरुवातीपासूनचं धोरण राहिले। त्यामुळे आता अफगाणिस्तानकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानकडून अनेक खोटे दावे करण्यात येत आहेत आणि नेहमीप्रमाणे हुशाऱ्या मारण्याचं काम सुरू आहे। मात्र अफगाणिस्तानात आता सध्या तालिबान राजवट आहे आणि ज्या तालिबान्यांनी अमेरिकेला अफगाणिस्तानातून पळ काढायला भाग पाडलं, ते तालिबानी पाकिस्तानला तरी झेपणार नाहीत एवढं मात्र नक्की। युद्धाच्या सुरुवातीलाच अफगाणिस्ताननं पाकिस्तानला अनेक जोरके झटके दिले। पाकिस्तानची आणखी किती मार खायची इच्छा आहे त्यावर या युद्धाचं भवितव्य ठरणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवलं, ज्यामध्ये अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। नंतर पाकिस्तानकडून भारतात ड्रोन हल्ले सुरू झाले। त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं पाकिस्तानी सैन्य तळांना टार्गेट केलं। पाकिस्तानकडून मार खाल्ल्यानंतर काही तासातच पाकिस्तान गुडघ्यावर आला। पाकिस्तानची अण्वस्त्र ज्या ठिकाणी ठेवली होती त्यांच्या आजूबाजूला जेव्हा भारताचे बॉम्ब पडू लागले, तेव्हा पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आली आणि पाकिस्तान आपला आका अमेरिकेकडे मदतीसाठी धावला। पाकनं भारतापुढेही सीज फायरसाठी हात जोडले। त्यानंतर ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आलं। तेव्हाही पाकिस्तानकडून असे अनेक मोठे दावे करण्यात येत होते। मात्र घडलं काय, जे जगाने बघितलं आणि पाकिस्तान तोंडावर आपटला। आता तर कट्टर मुस्लिम देशांमध्येच वाद जुंपलाय। पाकिस्तानची साथ इतर कोणताही देश देईल असं वाटत नाही। त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा फजिती होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।